In this session, we will study the scenario after Gupta Empire ended. Okay. At around 550 CE, इसवी सन 550च्या दरम्यान there was end of Gupta Empire. And like Mauryan Empire, or for that matter any other big empire, its end followed the rise of many small regional dynasties. म्हणजे ज्यावेळी एखादं मोठं साम्राज्याचा अंत होतो, त्यानंतर त्या साम्राज्याची जागा बहुधा इमिजिएटली दुसरं मोठं साम्राज्य घेत नाही, तर त्याची जागा छोटी छोटी राज्य प्रादेशिक स्वरूपात घेतात, उदयाला येतात आणि एस्टॅब्लिश होतात. द सेम थिंग हॅपन इन केस ऑफ मौर्यन एम्पायर अँड सिमिलर थिंग हॅपन इन गुप्ता एम्पायर ऑल्सो. की 550 म्हणजे ही 6th सेंचुरी, तर ह्या 6th सेंचुरी नंतरचा पुढचे बराचसा कालावधी म्हणजे गुप्ता एम्पायर नंतर एक बऱ्यापैकी कम्पॅरेबल दुसरं एम्पायर होतं, ते म्हणजे हर्षवर्धनचं एम्पायर. कम्पॅरेबल हर्षवर्धन सुद्धा बऱ्यापैकी गुप्ता जेवढ्या प्रदेशावर राज्य करत होते साधारणपणे तेवढ्याच प्रदेशावर कंट्रोल हर्षवर्धनचा होता. बट इट वॉज नॉट ॲज लॉंग लास्टिंग ॲज दॅट ऑफ गुप्ता. दॅट्स वाय त्याची लेगसी गुप्ता एम्पायरपेक्षा थोडीशी कमी आहे. की तर बरेच वर्ष आणखीनमध्ये 300-400 वर्ष झाल्यानंतर मग परत एकदा एक मोठ्या एम्पायरची मार्ग आहे तो आखला जातो. ह्या सेशनमध्ये आपण हे जे छोटे छोटे प्रादेशिक राज्य तयार झालीत त्याची माहिती घेणार आहोत. ओके. आता जसं मौर्य एम्पायरच्या अंतानंतर 2 वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी राज्य तयार झाली. दॅट इज इन द नॉर्थ वेस्ट रिजन there were invaders and settlers, and within the Indian part there were Shungas, Kanwas, Satvahanas. Likewise गुप्ता एम्पायरमध्ये सुद्धा ही जी रिजनल किंगडम आहे ती काही रिजनल किंगडम ही नॉर्थमध्ये एस्टॅब्लिश झाली आणि सायमल्टेनियसली साऊथमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी साऊथचा पार्ट हा गुप्ता एम्पायरच्या इन्फ्लुएन्स खाली नव्हताच, पण गुप्ता एम्पायरनंतर सुद्धा साऊथमध्ये किंगडमची जे फ्लरिश होत होते ते कंटिन्यू राहिलं आणि नॉर्थमध्ये मात्र नव्यानं काही किंगडम्स आहेत ते त्यांचं राईज झालं. सो फर्स्ट विल सी व्हॉट हॅपन्ड इन द नॉर्थ इंडिया आफ्टर द फॉल ऑफ गुप्ता एम्पायर. की पहिल्यांदा आपण उत्तर भारतामध्ये काय काय घडलं गुप्ता एम्पायरच्या अंतानंतर ते बघू. ओके. तर ॲज वी हॅव सीन की गुप्ता एम्पायर जरी पॉलिटिकल स्टॅबिलिटी त्यांनी ऑफर केली असेल तरी त्यांच्यामध्ये एक स्ट्रक्चरल फ्लॉ होता, एक त्रुटी होती. स्ट्रक्चरल फ्लॉ म्हणजे काय, तर फ्युडेटरी सिस्टीम हा गुप्ता एम्पायरचा कणा होता. फ्युडेटरी सिस्टीम्स. तर याच्यामुळं गुप्ता एम्पायरला एका अर्थाने फायदा काय झाला तो पण आपण बघितलेला आहे की लोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, लोड ऑफ ब्युरोक्रेसी वॉज लेसन ड्यू टू दिस फ्युडेटरी सिस्टीम. बट द बिगेस्ट डिसएडवांटेज दॅट it created regional chiefs
व्हॅसल्स. ओके, व्हॅसल्स म्हणजेच काय, त्यांचे अंकित असलेले लोक हे तयार झाले. हे चिप्स म्हणजे हे जे लोक आहेत, हे फ्युडल जे लोक आहेत, हे व्हॅसल आहेत, ते ॲक्च्युअली डेली ॲडमिनिस्ट्रेशन डे टू डे बघत होते लोकांचं. आणि ह्याचा तोटा काय झाला, इमिजिएटली ज्यावेळी गुप्ता एम्पायरचा ऱ्हास झाला त्यावेळी हे जवळपास याने स्वतःला किंग म्हणूनच घोषित केलं. मग ह्यातले काही जे पराक्रमी होते किंग, त्यांनी थोडंसं एक्सपान्शन करून मोठ्या एरियावर ते आपलं राज्य एस्टॅब्लिश करू शकले. तर अशा पद्धतीनं हे गुप्ता एम्पायरच्या स्ट्रक्चरल फ्लॉमुळंच अनेक प्रादेशिक राज्य प्रामुख्यानं उदयाला आली. आता ही नावं इम्पॉर्टंट आहेत की कंटेम्पररीच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. कोणती राजवटी ह्या समकालीन होत्या, की त्या बाबतीत थोडंसं ह्या राजवटी लक्षात ठेवायच्या. एक 4-5 रिजनल किंगडम, आणि हा प्रामुख्याने सध्या आपण नॉर्थ इंडियाचा विचार करतो आहे. तर प्रामुख्याने 4 ते 5 किंगडम्स नॉर्थ इंडियामध्ये उदयास आले आणि ते त्यांच्या कॅपिटलवरून ओळखले जातात. आता पोस्ट गुप्ता एम्पायरमध्ये जे हे आहेत डिनास्टी ज्या उदयास आल्या, एस्टॅब्लिश झाल्या, दे आर आयडेंटिफाईड विथ देअर कॅपिटल्स. ते सेंटर्स बनले. ओके, तर त्यातले फर्स्ट ते होते मैत्रकाज ऑफ वलभी. ओके, वलभी हे शहराचं नाव आहे आणि मैत्रकाज हे राजवटीचं नाव आहे. मैत्रकाज ऑफ वलभी. त्यानंतर हा गुजरातचा रिजन आहे, आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. त्यानंतरची जी राजवट येते ती म्हणजे मौखरीज ऑफ कनौज. कनौजचे मौखरी ही एक राजवट येते. तिसरी प्रॉमिनंट राजवट येते पुष्यभूतीज ऑफ थानेसर. तर हे पुष्यभूतीज ऑफ थानेसर जे आहेत, ओके, दिस इज ऑल्सो अ सिटी, पुष्यभूतीज ऑफ थानेसर. अँड फ्रॉम धिस किंगडम, ह्या डिनास्टीमधून पुढं हर्षवर्धन हा बऱ्यापैकी मोठा राजा येतो. की तर 3 हे प्रॉमिनंट मोठे, मैत्रकाज ऑफ वल्लभी, मौखरीज ऑफ कनौज अँड पुष्यभूतीज ऑफ थानेसर. हे सोडून आणखीन 1-2 येतात. लॅटर गुप्ताज ऑफ मगध. म्हणजे मगध जे पाटलीपुत्र जे सेंटर ऑफ पॉवर राहिलं होतं, तर तिथं हे लॅटर गुप्ताज येतात. आता हे लॅटर गुप्ताज डायरेक्टली वंशज नव्हते त्या इम्पिरियल गुप्तांचे, पण त्यामुळे त्यांना लॅटर गुप्ताज म्हटलं जातं. त्यानंतर आणखीन 2 येतात. तर एक म्हणजे यशोधर्मन ऑफ मालवा, माळवा प्रांतातला, आणि काराकोटा ऑफ काश्मीर. त्यामुळं गुप्ता
एम्पायरचं विघटन झाल्यानंतर प्रामुख्याने ही छोटी छोटी प्रादेशिक राज्य उत्तर भारतामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये अस्तित्वात आली. तर याच्याबरोबर आणखीन एक आहे बंगालचे गौड, ते मी मॅपमध्ये दाखवतो. तर हे लक्षात ठेवायचे, हे कंटेम्पररी होते. मैत्रकाज ऑफ वल्लभी, मौखरीज ऑफ कनौज, पुष्यभूतीज ऑफ थानेसर, लॅटर गुप्ताज, कराकोटा डिनास्टी, यशोधर्मन ऑफ माळवा, हे समकालीन होते, हे कंटेम्पररी होते. ओके, नाव इफ यू सी द मॅप, इथं मॅपमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही फोकस ओनली ऑन द नॉर्थ इंडिया, उत्तर भारतावर फक्त फोकस करा. तर पहिली जी सांगितली ते मैत्रकाज ऑफ वल्लभी. ओके, हा वल्लभी हे इथं ठिकाणी ती राजधानी होती. त्यानंतर हे मौखरीज ऑफ कनौज, हे दुसरं प्रॉमिनंट, कनौज ही राजधानी होती. द थर्ड डिनास्टीज पुष्यभूतीज ऑफ थानेसर, इथून हर्षवर्धनानं पुढं वाढवलं. हे लॅटर गुप्ताज, जे मगधपूर्त आणि त्यातल्या त्यात पाटलीपुत्राच्या रिजनच्या अराउंड हे राहिले होते, मर्यादित राहिले होते. आणखीन एक ह्या भागामध्ये जे तर मेन्शन केलेलं नाही, गौडाज ऑफ बेंगॉल, बंगालची गौड किंवा गौडाज म्हणून राजवट इथं उदयास आली. याचा एक फेमस राजा म्हणजे शशांक. ओके, हे साधारणपणे आपल्याला त्यांचा विस्तार दिसून येतो आणि यांच्यासारखं कॉन्फ्लिक्ट व्हायचे एकमेकाच्यात, हे छोटे छोटे किंड. म्हणजे साऊथला तर हे चालुक्यज आणि पल्लवास तर होतेच, तो आपण साऊथ इंडियाचा हिस्ट्री आपण सेपरेटली बघणार आहोत. ओके, आता ह्यात महत्त्वाचं काय, ह्या प्रत्येक राजवटीमध्ये इन एव्हरी किंगडम देर वुड बी लिस्ट ऑफ किंग्स, लॉट ऑफ लिस्ट ऑफ किंग्स. ओके, ॲज फार ॲज पॉसिबल मी तेवढी लिमिटेड करायला आय एम ट्राय, मी तो प्रयत्न करतो आहे. पण ते जर लक्षात जरी राहिलं नाही लिस्ट ऑफ किंग्स, दॅट इज ऑल्सो ओके, ते तितकंसं महत्त्वाचं नाही. पण ढोबळपणाने हे तरी माहीत पाहिजे, मैत्रकाज, मौखरीज, पुष्यभूतीज हे एका कालखंडामध्ये होऊन गेले. ठीक आहे. नाव विल सी द फर्स्ट डिनास्टी ऑफ दिस, दॅट इज मैत्रकाज ऑफ वल्लभी. मैत्रकाज ऑफ वल्लभी. ओके, हे एक्झॅक्टली गुप्ता काळांचा राज झाल्यानंतर नाही, त्याच्या थोडंफार अगोदर त्यांचं चालू होतं. त्यांचा कार्यकाळ 475 CE टू 776 CE, म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी ते ह्या रिजनवर वर्चस्व ठेवून होते. आणि हे ओरिजिनली गुप्ता काळामध्ये काय होते, दे वेर सबऑर्डिनेट्स, म्हणजे फ्युडल म्हणून ते काम करत होते. ओरिजिनली दे वेर सबऑर्डिनेट ऑफ गुप्ताज. ओके, आणि ते इंडिपेंडंट झाले आफ्टर द एंड ऑफ गुप्ता एम्पायर अँड दे सेटअप देअर कॅपिटल ॲट वल्लभी. ओके, आणि ह्या वल्लभी ठिकाणाला त्यांनी खूप डेव्हलप करायचा प्रयत्न केला. इनफॅक्ट दे ट्राईड टू एस्टॅब्लिश वन लायब्ररी ऑन द लाईन्स ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी, म्हणजे वल्लभी युनिव्हर्सिटीसुद्धा त्यांनी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला नालंदा युनिव्हर्सिटीसारखा, बट इट कुड नॉट बी सक्सेसफुल ॲज दॅट ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी. Now we'll see a little bit information about its notable rulers.
प्रॉमिनंट यात रूलर्स कोण कोण होते त्याची माहिती घेऊया. ओके, तर फर्स्ट प्रॉमिनंट रूलर ध्रुवसेन द फर्स्ट, किंवा याला बालादित्यसुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि हा अगदी सुरुवातीचा नव्हता. याचा जर कार्यकाळ बघायला गेला 519 to 549 CE, म्हणजे 6व्या शतकात हा होऊन गेला. 5व्या शतकात ह्या मैत्रकांची सुरुवात झाली. की ह्या ध्रुवसेनं बऱ्याचशा गुप्तांच्या धर्तीवर लँड ग्रँट्स दिल्या, त्याच्यावरून त्याचा रेफरन्स आपल्याला सापडतो. पण पॉलिटिकल अचिव्हमेंटबाबत याचं काही जास्त आपल्याला सापडत नाही. लँड ग्रँट्समधूनच आपल्याला याचं नाव सापडतं. ध्रुवसेन बालादित्य, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कुठला राजा कुठल्या डिनास्टीचा होता, तर ध्रुवसेन पहिला किंवा बालादित्य हा मैत्रक डिनास्टीचा होता. दुसरा होता गुहासेन नावाचा, हा एक प्रॉमिनंट होता. याचा कालखंड जर बघितला 556 to 559. ओके, तर ह्या गुहसेननं खऱ्या अर्थानं इंडिपेंडन्स घोषित केल्यासारखं केलं. हीच त्याची अचिव्हमेंट आहे. आणखीन एक नोटेबल त्यांचा रूलर आहे, तो म्हणजे शिलादित्य वन धर्मादित्य 606 to 626 CE. ओके, आता याचा उल्लेख कुठं सापडतो आपल्याला, शिलादित्य किंवा धर्मादित्य इन द रायटिंग्स ऑफ चायनीज ट्रॅव्हलर हुआनसांग. चायनीज ट्रॅव्हलर जो आहे हुआनसांग, आणि ह्या राजाची प्रशंसा करतो. हुआनसांग ही डिस्क्राइब्स दिस किंग शिलादित्य और धर्मादित्य ॲज बेनेवोलंट रूल, एक दयाळू राजा होता, अशा पद्धतीने त्याची स्तुती करतो. याच्यावरून आपल्याला कळतं की हा व्हायचा होता. आणि थोडंफार एक लक्षात ठेवण्यासारखं, एक तर त्या राजांच्या नावाच्या शेवटी सेन जर असेल किंवा आदित्य जर असेल तर तो राजा मैत्रकाचा, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर हे काय ओरिजिन नाही. मित्र म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, त्यामुळे आपण तसं ते रिलेट करू शकतो. शिलादित्य, धर्मादित्य, बालादित्य असं. तर यात विक्रमादित्यसुद्धा येऊ शकतो, पण विक्रमादित्य यात येत नाही. पण जर लक्षातच ठेवायचं झालं तर हा एक आपण न्यूमॉनिक्स वापरू शकतो. सो दिस वॉज रिगार्डिंग मैत्रकाज ऑफ वल्लभी. Okay, now we'll next see the next dynasty, Maukhris of Kannauj. The second dynasty in the line. Maukhris of Kannauj. And if you see the time span of this dynasty, it spans from the exact end of Gupta Empire 550 CE to 606 CE. ओके, आता यांची टेरिटरीने जर ओरिजिन आपण बघितला, टेरिटरी and origin, तर इनिशियली they were vassals of Gupta. ते गुप्ता एम्पायरचे वॅसल, फ्युडेटरी, सामंत म्हणून ते काम करायचे. आणि त्यातल्या त्यात ते कुठं बघायचे तर वेस्टर्न गंगा,
वेस्टर्न गंगाचा भाग त्यांच्या इथं असायचा. तर ह्याची कॅपिटल ह्या मौखरींची होती कनौज नावाची सिटी, कानपूरजवळ आहे. तर इथून पुढे एक प्रॉमिनंट गोष्ट काय झाली, आफ्टर गुप्ता एम्पायर द पाटलीपुत्र लॉस्ट इट्स इम्पॉर्टन्स. द इम्पॉर्टन्स इट एन्जॉयड राईट फ्रॉम द महाजनपद इरा अँड धिस पॉईंट ऑनवर्ड्स, इथून पुढे या मौखरीजांपासून दिस कनौज स्टार्टेड टू बी द सेंटर पॉईंट ऑफ नॉर्थ इंडिया. उत्तर भारताचा केंद्रबिंदू म्हणून पुढची एक 500 ते 600 वर्ष कनौज होतं. म्हणजे नंतर तर एक कनौजच्या कंट्रोलसाठी एक ट्रायपार्टी स्ट्रगलसुद्धा झाला गुर्जर प्रतिहारा, राष्ट्रकूट आणि पालांच्यामध्ये. ते आपण नंतर बघू. पण इथून पुढे लक्षात ठेवा, कनौज started to emerge as an alternative and strong alternative replacement for the पाटलीपुत्र. ओके, आता ह्याचे नोटेबल रूलर्स जर बघितले आपण, नोटेबल रूलर्स ऑफ मौखरीज. ओके, तर पहिला ईशान वर्मन नावाचा राजा, याला फाउंडर म्हणू शकतो आपण. 550 CE ते 570 CE 20 वर्षे त्याने ह्या रिजनवर राज्य केलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही छोटी छोटी प्रादेशिक राज्य उदयास आल्यामुळं द कन्फ्रंट्रेशन, त्यांच्यात संघर्ष हा अटळ होता. आणि त्यात बऱ्याचशा संघर्षामध्ये ईशान वर्मननं विक्ट्री मिळवली. So he is credited with defeat of Andhras, गौडाज. आंध्राज आपण बघितलेल्या पुराणामध्ये त्यांना सातवाहनांना आयडेंटिफाय केलेलं आहे आंध्राजनं. तर जे काय रेमनंट ऑफ सातवाहनाज होते त्यांना त्याने डिफीट केलं. गौडाज हे बंगालमधली राजवट होते, तिथल्या राजांना डिफीट केलं. त्यामुळं बऱ्यापैकी कन्सॉलिडेट केलं हा एरिया ईशान वर्मननं. त्यानंतर दुसरा एक राजा नोटेबल आहे तो सर्ववर्मन. याचा कालखंड बघितला 570 CE to 580. एक 10 वर्षासाठी त्यानं हे केलं, राज्य केलं. अँड ही डिफिटेड, यानं कुणाला पराभूत केलं तर लॅटर गुप्ताचा एक, नंतरचे जे गुप्ता आले त्यांच्यातला एक राजा होता दामोदर गुप्ता. अँड दिस सर्ववर्मन इज बिलीव्ड टू हॅव रिलेशन विथ डिस्टंट रूलर्स ऑल्सो. इराणमध्ये त्या काळात जो राजा होता त्याच्याशी ह्याचे एम्बसीचे संबंध होते. अँड दिस किंग इज कन्सिडर्ड ॲज द किंग हू एक्सपोर्टेड चेस टू इराण. म्हणजे बुद्धिबळाचा खेळ हा ह्या राजानं तिकडे पश्चिमेकडे नेला सर्ववर्मन. म्हणजे याचा एक जो ॲम्बॅसेडर आहे तो त्या काळामध्ये जे इराणमध्ये जी राजवट होती तिथं तो हा खेळ घेऊन गेला आणि तो तिथल्या राजाला आवडला, एंटरटेनिंग वाटलं आणि त्यानं त्याला पॅट्रोनाइज केलं. त्यामुळे तिथून तो पुढं वेस्ट साईडला पसरला. ओके, ते एक ॲडिशनल माहिती लक्षात ठेवा. आणि शेवटचा यांचा किंग होता अवंती वर्मन. हा आपण लक्षात ठेवू शकतो लास्ट रूलर म्हणून, लास्ट सॉव्हरेन रूलर साधारणपणे. ओके, याच्यानंतर सुद्धा बरेचसे रूलर झालेत पण एक मोठा म्हणून आलं. आता ह्यांची नावं लक्षात ठेवायला थोडीशी सोपी आहेत. वर्मा 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 अशी जर नावं असतील तर ते मौखरीजचे आहेत. मे बी आत्ता नॉर्थ इंडियामध्ये वर्मा आडनावाचे जे लोक असतील they might be descendant or related descendant of these Maukaris.
पण ईशान वर्मन, सर्व वर्मन, अवंती वर्मन, आणखीन कुठला वर्मन आला तर तो लक्षात ठेवायचं. दॅट वर्मन बिलॉंग्स टू मौखरीज. तर याच्यानंतर आपण पुढची एक डिनास्टी बघू, छोट्या दोन, लॅटरगुप्तास. लॅटरगुप्तास ऑफ मगध. ओके, हे थोडेसे म्हणजे हे कुठल्या इरापर्यंत कंटिन्यू राहिले तर साधारणपणे 750 CE ते राज्य करत होते. कधी इंडिपेंडंट होऊन, कधी हर्षवर्धन नंतर स्ट्रॉंग झाल्यानंतर त्याचा वॅसल होऊन, पण सम गुप्ता रूलर्स रूल्ड मगधा टिल 750 CE. ओके, दो यांचं नाव जरी गुप्ता असेल, दे वेर, हे इम्पॉर्टंट आहे, दे वेर नॉट डायरेक्ट descendants of the imperial cholas, imperial गुप्तास. म्हणजे जे गुप्ता होते, गुप्ता एम्पायरचे, त्यांचे हे वंशज नक्कीच नव्हते. लांबचे असतील, नावात साधारण आडनाव बंधू असतील, पण त्याच रिजनमध्ये त्यांनी साधारणपणे तग धरली, ज्या रिजनमध्ये गुप्तांनी एम्पायर सांभाळलं होतं. तर यांचे नोटेबल रूलर्स बघूया आपण. ओके, 2-3 नावं आपण लक्षात ठेवू शकतो. द फर्स्ट इज कुमारगुप्त द थर्ड. कुमारगुप्त थर्ड. ओके, आता ह्याची अचिव्हमेंट काय कुमारगुप्त द थर्डची? ओके, तर ही डिफिटेड ईशान वर्मन ऑफ मौखरीज. जस्ट आपण जे मौखरीजचा पहिला प्रॉमिनंट राजा ईशान वर्मन जो बघितला, त्याला यानं हरवलं होतं. म्हणजे ही शेजारी शेजारी राज्य होती, संघर्ष आटळ होता. कधी हे आक्रमण करायचे, कधी ते हे करायचे, त्यामुळे हे संघर्ष कंटिन्यूस चालतात. त्यामुळे हे पाठ करायला पाहिजे असं नाही, फक्त साधारणपणे पार्ट ऑफ सिलेबस म्हणून ह्या राजांची नावं लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात एखाद्या राज्याबद्दल जर विशेष माहिती असेल तर तेवढी फक्त गोष्ट आपल्याला पाठ करावी लागेल. त्यानंतर येतो महत्त्वाचा राजा आदित्य सेन. हा एक 672 CE झाला. की आता यानं गुप्ता लावलेलं नाही नाव, याचं नाव आहे आदित्य सेन. तरीसुद्धा तो लॅटर गुप्तामध्येच कन्सिडर केला जातो. मोस्ट पॉवरफुल रूलर. या लॅटर डिनास्टीमधला सगळ्यात पॉवरफुल रूलर हा आदित्य सेन होता. आणि ह्याने एक्सपान्शन केलं थोडंफार मगधच म्हणू शकतो आपण, एम्पायर म्हणू शकत नाही. अँड ही टूक द टायटल ऑफ महाराजाधिराज. म्हणजे हे टायटल जर तो घेऊ शकत असेल महाराजाधिराज, तर तो तितका कॉन्फिडंट असणार आहे आणि तेवढं एक्सपान्शन त्यानं केलेलं असणार आहे. की तर हे लॅटर गुप्तांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. लॅटर गुप्तांच्या बाबतीत प्रामुख्यानं गोष्ट ही लक्षात ठेवा की दे वेर नॉट डायरेक्ट डिसेंडंट्स ऑफ इम्पिरियल गुप्ताज अँड फॉर सम टाईम दे कंटिन्यू टू एक्झिस्ट. हे सोडून त्यांचं काही विशेष अशी अचिव्हमेंट नाही आहे. की त्यानंतर आपण पुढची जी हे बघणार, चौथी डिनास्टी, दिस वॉज थर्ड, यशोधर्मन ऑफ माळवा. यशोधर्मन ऑफ माळवा. ओके, मध्य प्रदेशचा जो रिजन आहे
त्यातल्या माळवा रिजनमध्ये हा यशोधर्मन नावाची राजानं डिनास्टी चालवली. ओके, आता ह्या राजाचं जरी नाव असेल तर यांच्या डिनास्टीला नाव होतं, हे इम्पॉर्टंट आहे, ओलिकरा डिनास्टी. ओके, त्यातला हा यशोधर्मन पराक्रमी होता म्हणून त्याचं नाव ह्याला दिलेलं, पण हे ओलिकरा ऑफ माळवा म्हणू शकतात किंवा यशोधर्मन ऑफ माळवा म्हणू शकतात. आणि ह्या डिनास्टीची, ह्या यशोधर्मांची माहिती आपल्याला एका इन्स्क्रिप्शनमुळे कळते. फेमस इन्स्क्रिप्शन आहे ते पाठ पाहिजे. मंडसोर ह्या ठिकाणी सापडलेलं मंडसोर पिलर इन्स्क्रिप्शन. ओके, याच्यावरून आपल्याला साधारणपणे आयडिया येते ह्या डिनास्टीची किंवा ह्या डिनास्टीच्या ह्या राजाची, यशोधर्मांची. ओके, तर ह्या यशोधर्मांचे जर बघितलं तर ह्यानं पण बंगालचे जे गौड होते त्यांना डिफीट केलं. डिफीटेड द गौडा रूलर ऑफ बेंगाल. हे काय पाठ करण्यासारखं नाही, फक्त लक्षात ठेवा की त्यावेळी चालू होतं. ओके, आणि ह्याचा क्लॅश होता जे साऊथला चालुक्य जे होते बदामीचे, क्लॅश विथ चालुक्यज ऑफ बदामी. ओके, आणि नंतर जो याचं राज्य आहे ते काश्मीरचा ललितादित्य नावाचा राजा होता. ललितादित्य यानं हे नंतर यशोधर्मांचं राज्य आहे ते ताब्यात घेतलं. हे तर यशोधर्मन बाबतीत काय लक्षात ठेवा, यशोधर्मन ऑफ माळवा, तर याच्या डिनास्टीचं नाव काय होतं, ओलिकरा. आणि हे मंडसोर पिलर इन्स्क्रिप्शन, हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. एवढे फॅक्ट फक्त लक्षात ठेवायचे. हे कोणाला डिफीट केला, त्याच्यानंतर कोण राजा आला, ही माहिती बरीचशी संदिग्ध असते, त्यामुळे याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येण्याची शक्यता कमी असते. जे सर्व मान्य आहे, ज्याला पुरावे आहेत, ते ह्या गोष्टी. मंडसोर पिलर इन्स्क्रिप्शन हे ओलिकरा डिनास्टीशी संबंधित आहे आणि ते यशोधर्मन राजाशी संबंधित आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू काश्मीरमध्ये एक जी डिनास्टी झाली ती डिनास्टी कारकोटा डिनास्टी. कारकोटा डिनास्टी ऑफ काश्मीर. हे पूर्ण नाव असंच लक्षात ठेवायचं, कारकोटा डिनास्टी ऑफ काश्मीर, म्हणजे आपल्याला त्याचा रिजनसुद्धा पाठ होतो. म्हणजे मैत्रकाज ऑफ वल्लभी असंच पाठ करायचं. मौखरीज ऑफ कनौज, पुष्यभीतीज ऑफ थानेसर, कारकोटा ऑफ काश्मीर, यशोधर्मन ऑफ माळवा असंच पाठ करायचं. ओके, तर ह्या कारकोटा डिनास्टीचा जर टाईम स्पॅन बघितला आपण तर 625 7व्या शतकात टू 855, जवळपास 300 वर्ष काश्मीरमध्ये कारकोटा डिनास्टी ही होती वैदिक रिलिजनची. तर ह्यातलं बरंचसं जे अकाउंट आहे ह्या डिनास्टीबद्दलची माहिती आपल्याला कल्हाना नावाचा एक ऑथर होता, त्याचं फेमस एक पुस्तक आहे राज तरंगिणी. ओके, तर हे दिस इज द प्रायमरी सोर्स नॉट ओनली अबाउट कारकोटा बट प्रायमरी सोर्स ऑफ काश्मीर्स हिस्ट्री. काश्मीरच्या इतिहासाचा सगळ्यात मुख्य सोर्स आहे तो कल्हानाचा राज तरंगिणी हा ग्रंथ.
ओके, तर याचे जर आपण नोटेबल रूलर्स बघायला गेलो, नोटेबल रूलर्स ऑफ कर्कोटा डिनास्टी, तर पहिला जो आहे दुर्लभ वर्धन. ओके, हा 627 CEच्या दरम्यान होता. ही वॉज कन्सिडर्ड ॲज फाउंडर ऑफ दिस डिनास्टी. पंजाबच्या आसपासचा रिजन ह्यानं सुरुवातीला कब्जात घेतला होता, दुर्लभ वर्धन. त्यानंतर जो होता चंद्रपीडा नावाचा एक रूलर होता 713 CE मध्ये, 713 CE मध्ये. ओके, तर हा कशासाठी फेमस आहे चंद्रपेदा? ही रेजिस्टेड अरब इन्व्हेजन. ओके, एव्हाना आता इस्लामचा उदय झाला होता आणि हे जे अरब लोक आहेत ते कॉन्क्वेस्टला निघाले होते. त्यातले ह्या अरबांना ह्या राजानं रेजिस्ट केलं, प्रतिकार केला. अँड ही ऑल्सो सॉट एड फ्रॉम चायना. म्हणजे चायनाकडून त्यांनी मदत मागितली ह्या अरब लोकांना हाकलून लावण्यासाठी. त्यासाठी हा चंद्रपीडा नावाचा राजा लक्षात ठेवायचा. आणखीन एक आहे ललितादित्य मुक्तपीडा. ओके, याचा साधारणपणे कालखंड 724 to 760 CE. ओके, तर आपलं वैशिष्ट्य काय, तर हा यशोधर्मांशी याची फाईट चालू असायची. काय म्हणजे यशोधर्मांचा अंत झाल्यानंतर शेवटी ललितादित्यनं माळवा ताब्यात आपल्या घेतला. सो ही एक्सपांडेड काश्मीरी इन्फ्लुएन्स, काश्मीरचा प्रभाव आहे तो ह्या ललितादित्य मुक्तपीडानं एक्सटेंड केला. म्हणजे यांच्यातला पराक्रमी राजा हाच आपण म्हणू शकतो. आणि हा कुणाचा समकालीन होता? ह्याचा संघर्ष कायम कुणाशी व्हायचा? यशोधर्मन ऑफ माळवा, याच्याशी व्हायचं. तर हे छोटे छोटे किंगडम बघितल्यानंतर आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट एक किंगडम बघू, डिनास्टी बघू. and that dynasty is nothing but the last dynasty, sixth, the Pushyabhutis of Thanesar. Pushyabhutis of Thanesar. ओके, आता यांचं थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि राईज टू पॉवर बघू आपण. पुष्यभूतीज ऑफ थानेसर. ओके, तर हे सुरुवातीला कुठं बेस्ड होते, तर थानेसर, थानेश्वर सुद्धा म्हणतात त्याला. थानेसर नावाचं ठिकाण जे थोडं दिल्लीच्या उत्तरेत आहे, नॉर्थ ऑफ दिल्ली. ओके, तर हे सुद्धा सुरुवातीला गुप्तांचे व्यासलच होते. गुप्तांचा एंड झाल्यानंतर यांचा कालखंड बाय द वे पुष्यभूतीचा 550 CE तो 647 CE, जवळपास 100 वर्ष यांनी राज्य केलं. ओके, तर यांचा जो ते गुप्तांचे व्यासल म्हणून काम करत होते, गुप्तांच्या रासानंतर सुद्धा ते हळूहळू प्रॉमिनन्सला येऊ लागले. आणि यांचा फर्स्ट प्रॉमिनंट रूलर was प्रभाकर वर्धन. प्रभाकर
वर्धन. ओके, हा साधारणपणे 580 ते 605 सी ह्या कालावधीसाठी होता. पण हा जरी प्रॉमिनंट रूलर असेल, द मोस्ट सेलिब्रेटेड or the famous ruler of this dynasty is हर्षवर्धन. हर्षवर्धन. ओके, आणि याचा कालखंड 606 to 647 CE. ओके, तर याचे अचिव्हमेंट काय आहेत? हे जे पुष्यभूती जो ठाणेसर होतं, तेवढा जो रिजन आहे दिल्लीच्या आसपासचा, त्याच्यावर हे त्या भागामध्ये मर्यादित भागात हे रूल करत होते. बट द हर्षवर्धन एक्सपांडेड द एम्पायर significantly. Okay, he expanded the empire significantly. त्यानं साम्राज्याचा पुष्यभूतींचा विस्तार केला. त्यानं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली. ही शिफ्टेड हिज कॅपिटल फ्रॉम त्याच्या राजवटीची कॅपिटल ही ठाणेसर होती, तर ही त्यानं कॅपिटल शिफ्ट केली कनौजला. जिथं मौखरीज होते तर ते ताब्यात घेतलं मौखरीजना डिफीट करून हर्षवर्धनानं, आणि त्या कनौजला त्यानं कॅपिटल बनवलं. आणि ह्या कनौजला प्रॉमिनंट सिटी बनवण्यामागं हर्षवर्धनाचा बराचसा हात होता. हर्षवर्धना वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एस्टॅब्लिशिंग कनौज ॲज द कॅपिटल ऑफ हिज सिटी. ही ऑल्सो डिफिटेड द मैत्रकाज. म्हणजे पोस्ट मौर्य काळातले जे त्यातले त्यात मोठी जी होती 2 मैत्रकाज यांना सुद्धा त्यानं डिफीट केलं, मौखरीजना सुद्धा डिफीट केलं. बट इम्पॉर्टंट थिंग, ही वॉज अनसक्सेसफुल अगेन्स्ट चालुक्याज ऑफ बदामी. म्हणजे तो एक्सपान्शनिस्ट होता, त्यानं हे 2 ताब्यात घेतले. मौखरीज, मैत्रकाज. त्यानं लॅटरगुप्ताजना पण पराभूत केलं, ओलिकारांनाच पण पराभूत केलं, गौडना पण पराभूत केलं. जवळपास संपूर्ण नॉर्थ इंडिया त्यानं आपल्या ताब्यात घेतला होता. आणि त्यानं दक्षिणेकडे पण स्वारी केली होती. दक्षिणेकडचं जे इमिजिएट हे होतं, डिनास्टी जी होती चालुक्यज ऑफ बदामी. बट ही वॉज अनसक्सेसफुल अगेन्स्ट दोज चालुक्याज ऑफ बदामी. आणि नर्मदाच्या ऑन द बँक्स ऑफ नर्मदा ही लढाई झाली. आणि ह्या चालुक्याज ऑफ बदामीचा राजा होता पुलकेसिन II. तर हा पुलकेसिन II हा पराक्रमी होता. सो दिस पुलकेसिन II ही डिफिटेड हर्षवर्धन. ही खूप इम्पॉर्टंट लढाई आहे. आणि याच्यामुळे काय झालं, ही जी बॅटल आहे ती नर्मदा नदीच्या तीरावर लढली गेली. अँड दिस नर्मदा रिव्हर लिटरली बिकेम द बाउंड्री. हे पराभूत झाल्यानंतर काय, नॉर्थ ऑफ नर्मदा देर वॉज किंगडम ऑफ हर्षवर्धना अँड साऊथ ऑफ नर्मदा द किंगडम ऑफ चालुक्याज ऑफ बदामी. आता चालुक्याज ऑफ बदामी त्यावेळेचं नाव हे वातापी होतं. आत्ताचं हे कर्नाटकमधलं बदामी ठिकाण आहे. त्यामुळे आत्ताचा कर्नाटकचा बराचसा भाग, महाराष्ट्राचा भाग, आंध्र प्रदेशचा थोडा भाग हा सगळा चालुक्याच्या इन्फ्लुएन्सखाली होता. ओके, तर जरी हे असेल,
जरी हर्षवर्धनाला पुलकेशीन दुसऱ्याकडून जरी पराभव पत्करावा लागला असेल तरी त्यानं बराच नॉर्थ इंडिया म्हणजे जवळपास हिज टेरिटरी इन द एक्सपान्शन इट रिझेम्बल्स टू गुप्ता एम्पायर. म्हणजे गुप्ता एम्पायरचा प्रादेशिक विस्तार जेवढा होता जवळपास तेवढाच विस्तार हा हर्षवर्धनचा होता. म्हणजे अगदी इकडं पश्चिमेला गुजरातपासून पूर्वेला बंगालपर्यंत आणि उत्तरेकडचा सगळा पार्ट हा हर्षवर्धन एम्पायरने केला, हर्षवर्धनानं ताब्यात घेतला होता. द ओनली थिंग इज द रूल लास्टेड ओनली फॉर 40 ऑड इयर्स. एक 40 वर्षांच्यासाठीच हे राज्य चाललं. जसं गुप्ता एम्पायरला एकापाठोपाठ एक पराक्रमी सक्सेसर लाभले, वंशज लाभले, तसे हर्षवर्धनाला मिळाले नाहीत. त्यामुळे ते साम्राज्य मर्यादित राहिलं. नाहीतर ह्याला जर आणखीन 2 सक्सेसर जर पराक्रमी लाभले असते तर कदाचित इंडिया वुड हॅव विटनेस्ड येट अनदर एम्पायर ऑन द लाईन्स ऑफ मौर्यन एम्पायर अँड गुप्ता एम्पायर. कदाचित पुष्यभूतीज हे सुद्धा नाव तितकंच फेमस असतं जितकं मौर्य आणि गुप्ता आणि मुघल यांचं आहे. ओके, वॉट एव्हर माय बी द रिझन, बट नंदलेस हर्षवर्धन वॉज व्हेरी 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 ब्रेव किंग. आता हर्षवर्धनाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो सेकंड फेमस ट्रॅव्हलर आहे, चायनीज ट्रॅव्हलर, 2 ह्याच्या अगोदरचा फेमस चायनीज ट्रॅव्हलर कुठला झाला? फाहिन. हा गुप्ता रूलर चंद्रगुप्त द सेकंड विक्रमादित्यच्या काळात आला. ओके, आणि सेकंड चायनीज ट्रॅव्हलर वॉन-सॅंग हा जो चायनीज ट्रॅव्हलर आहे तो या हर्षवर्धनाच्या काळात आला. ओके, आणि फाहिनसुद्धा ओरिजिनल बुद्धिस्ट टेक्स्टच्या शोधात भारतामध्ये आला होता. वॉन-सॅंगसुद्धा बुद्धिस्ट टेक्स्टच्याच शोधात आला होता आणि तो इथं नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या शोधात आला होता. आणि त्या काळात नालंदा युनिव्हर्सिटी वॉज पॅट्रनाइज बाय हर्षवर्धना. सो दिस हर्षवर्धना वॉज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय स्वान-सॅंग. म्हणजे यांना तो प्रचंड प्रभावित झाला होता स्वान-सॅंगनं. त्यामुळे ओरिजिनली हर्षवर्धन हा शैवाईट किंग होता, शैव होता, शंकराचा भक्त होता. बट लॅटर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ स्वान-सॅंग ही गॉट कन्वर्टेड टू बुद्धिझम. तो बुद्धिझम त्यानं ॲडॉप्ट केला, बुद्धिझम त्यानं पॅट्रोनाइज केला आणि तो स्वतः अतिशय चांगला राजा असल्याकारणानं आर्ट कल्चर हे ह्याच्या काळातसुद्धा बऱ्याच अंशी डेव्हलप झालं. ओके, आता थोडंसं ह्या आता हर्षवर्धनाच्या कालखंडाचा आपण अभ्यास करू. एकंदरीत हा सगळाच काल आहे, पण त्यातल्या त्यात आपण हर्षवर्धनाचा कालखंड बघू. त्यावेळी सोशल स्ट्रक्चर कसं होतं. सोशल स्ट्रक्चर ओके, तर हर्षवर्धनाच्या काळामध्ये तर सोशल स्ट्रक्चरमध्ये ही डेव्हलपमेंट झाली की वर्णाश्रम धर्म हा डॉमिनंट झाला. वर्णाश्रम धर्म हा डॉमिनंट झाला. ओके, म्हणजे काय तर जी उतरंड होती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही डॉमिनंट झाली. म्हणजे इव्हिल ज्या गोष्टी आहेत आपल्या वैदिक रिलिजनमधल्या, हिंदू रिलिजनमधल्या, त्या इथं कन्सॉलिडेट होत गेल्या. वुमेन स्टॅटस ऑल्सो, स्त्रियांचा दर्जासुद्धा खालावला, डिक्लाइन सिग्निफिकंटली. ओके, म्हणजे
स्वयंवरची प्रॅक्टिस थांबण्यात आली, सतीची प्रथा कंटिन्यू करण्यात आली, विडो रिमॅरेज रिस्ट्रिक्ट करण्यात आलं. ॲग्रिकल्चर जे आहे त्याच्यावर सुद्धा ताण वाढला, टॅक्स बर्डन वाढलं ह्या काळामध्ये. आणि विष्टी जे आहे फोर्स्ड लेबर. आता हे फोर्स्ड लेबर म्हणजे काय होतं, तर हे त्या व्यक्तींच्याकडून काम करून घेतलं जायचं त्यांना मोबदला न देता, हे फोर्स्ड लेबर होतं. म्हणजे आणि हे मोबदल्याच्या स्वरूपात द्यायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखादं पेमेंट द्यायचं असेल तर त्याच्या बदली तो पैसे न देता हे कामगार द्यायचं आणि त्यांच्याकडून ते मोफत काम करून ते घेतलं जायचं. त्यामुळे एक प्रकारचा तो बेनिफिट होतो. त्यामुळे राज्यालासुद्धा दिलं जायचं विष्टी. म्हणजे राजाला जर टॅक्स द्यायचा असेल तर त्याच्या बदली पदरी जर 4 असतील लेबर तर ते 4 लेबर त्यांना राज्याला द्यायचे 1 वर्षासाठी आणि हे लेबर फुकट काम करणार. मग तो राजाचा फायदा होणार की तो खर्च वाचला त्यांचा. तर अशा प्रकारे ही विष्टी सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होती. रिलिजियस पॉलिसी जर बघितली हर्षवर्धनाची तर सांगितल्याप्रमाणे ही वॉज ओरिजिनली अ शैव, लॅटर कन्व्हर्टेड टू बुद्धिझम. ओके. आणि ही पॅट्रोनाइज त्यातल्या त्यात इथून पुढे जो आहे तो महायान बुद्धिझमच बऱ्याच राजांनी पॅट्रोनाइज केला. त्यातल्या त्यात हर्षवर्धन वॉज की फिगर बिहाइंड प्रॉस्परिटी ऑफ महायाना बुद्धिझम. ओके. त्यानं कनौज असेंब्लीसुद्धा बोलवली. 2 ह्या बाबतीत फेमस आहेत. कनौज असेंब्ली एक परिषद बोलवली. इथे सगळे राजे, विद्वान, स्कॉलर्स, बुद्धिस्ट मॉंक्स, म्हणजे असं म्हटलं जातं की 20च्या आसपास राजे, 4000च्या आसपास त्यानं बुद्धिस्ट मंक्सना बोलवलं, स्कॉलर्सना बोलवलं. आणि तिथं ह्वानसांगसुद्धा होता आणि ह्वानसांगनं त्यांच्याशी वादविवाद केला तात्विक आणि हे. आणि त्याच्यातून तो ह्वानसांगशी प्रचंड प्रभावित झाला त्याच्या डेडिकेशन आणि त्याच्या नॉलेजनं. तर ती कनौज असेंब्ली एक त्यानं भरवली आणि एक प्रयाग असेंब्ली किंवा त्याला अलाहाबाद असेंब्लीसुद्धा म्हणतात. तर ही अलाहाबाद असेंब्ली, प्रयाग असेंब्ली आणि अलाहाबाद असेंब्ली ही कुणासाठी होती तर ऑल सेक्ट्स, सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांसाठी त्यानं बोलवली होती. आणि इथं ही डोनेटेड जनरसली टू ऑल द सेक्ट्स. त्यानं सगळ्या धर्माच्या सगळ्या पंथांना अतिशय सढळ हातानं त्यानं दान केले. ओके. त्यामुळं सगळेच लोक त्याला चांगले म्हणत होते हर्षवर्धनला. पण त्यातल्या त्यात त्याचं इन्क्लिनेशन, त्याचं ॲडॉप्शन हे बुद्धिझमकडं होतं. आणि ही अलाहाबाद असेंब्ली, प्रयाग असेंब्ली तो दर 5 वर्षांना भरवायचा. त्यामुळे बरेच जण ह्याला पहिला कुंभमेळासुद्धा म्हणतात. पण आत्ताचा जो कुंभमेळा आहे त्याचं जेनेसिस हे नाही आहे. बट द काइंड ऑफ सिमिलर, कुंभमेळ्याला जसे सगळ्या भागातून लोक येतात तसे इथं सगळ्या भागातून सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथांचे लोक इथं अनुयायी येत असत प्रयाग असेंब्लीमध्ये. आता त्याला अलाहाबाद असेंब्ली असं म्हणतात. लिटरेचरच्या बाबतीत ही हायली पॅट्रोनाइज्ड लिटरेचर. लिटरेचर ही वॉज ग्रेट पॅट्रॉन. म्हणजे बाणभट्ट नावाचा एक विद्वान त्याच्या पद्धतीत त्यानं हर्षचरित नावाचं ह्याचं चरित्र लिहिलं. हा त्याच्या पदरी होता. बाणभट्ट. हरिदत्त नावाचा एक होता विद्वान. ह्वानसांग तर होताच. ओके. आणि ह्वानसांगनं त्याचं हे सगळं भारतातलं प्रवास वर्णन एका ग्रंथात लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे सियुकी. ओके. सियुकी जे चायनीजमध्ये भारताला त्यावेळी बुद्धाचा देश असं म्हणून ओळखलं जायचं.
तर ते CU की ह्या पुस्तकामध्ये त्यांना त्याचे सगळे एक्सपिरियन्सेस लिहिलेले आहेत. ओके, आता त्या काळातले जर प्रॉमिनंट लिटररी वर्क जर बघितले तर हे हर्षचरित्र बाणभट्टाचं, तर 3 संस्कृत प्लेज आहेत ते स्वतः हर्षवर्धनानं लिहिलेले आहेत असं मानलं जातं. तर त्यांची नावं काय, तर प्रियदर्शिका एक नाव, प्रियदर्शिका, नागनंद, तिसरं रत्नावली. रत्नावली. तर हे 3 जी संस्कृतमधली नाटक आहेत ती हर्षवर्धनानं लिहिलीत. हा एक फॅक्ट लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट. द टेक्स्ट असाइन टू हर्षवर्धन, प्रियदर्शिका, नागानंद, रत्नावली. की त्याच्याचबरोबर ह्या बाणभट्टानं आणखीन एक कादंबरी नावाचं एक नॉव्हेल लिहिलं, त्याचं नावच कादंबरी आहे. ओके, बाणभट्ट ज्यानं हर्षचरित्र लिहिलं. त्यामुळं नॉव्हेल्सला भारतामध्ये कादंबरी म्हणण्याचं श्रेय बाणभट्टला जातं. त्या पुस्तकाचं नाव त्याच्या कादंबरी होतं, पण ज्या स्टाईलमध्ये लिहिलं ते नॉव्हेलच्या स्वरूपात. तिथून पुढे जे नॉव्हेल्स लिहिले झाले त्याला आज तागायत आपण हा शब्द वापरतो, कादंबरी. त्यामुळे ज्यावेळी आपण कादंबरी वाचू त्यावेळी वी शूड रिमेंबर द बाणभट्टा. ओके, तर इकॉनॉमिक सिस्टीम जर बघितली ह्याची आपण हर्षवर्धनची, तर लँड रेव्हेन्यू सिस्टीम हाच प्रायमरी सोर्स होता इन्कमचा. उत्पन्नाचा स्रोत हा लँड रेव्हेन्यू सिस्टीम हाच होता. आणि जसं गुप्ता काळामध्ये होतं तसं ऑफिसरसुद्धा लँड ग्रँट सिस्टीम ही कंटिन्युअस होती, म्हणजे प्रचलित होती. गुप्ता काळामध्ये जरी ऱ्हासचं कारणीभूत जरी लँड ग्रँट सिस्टीम जरी असेल तरी हर्षवर्धन काळामध्ये सुद्धा ती थोडीफार प्रचलित राहिली. आणि गुप्ता काळामध्ये जो फ्युडलिझम वाढला होता तो इथं सुद्धा वाढत गेला, कमी झाला नाही हर्षवर्धन काळामध्ये. ओके, आता हे डिक्लाईन जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं डिक्लाईन म्हणजे हर्षाची डेथ झाल्यानंतर 647ला प्रॉमिनंट रूलर मिळाला नाही. ह्या लँड रेव्हेन्यू सिस्टीम जसं गुप्ता एम्पायरचं लार्ज स्केलवर नुकसान झालं तसं हर्षवर्धनचं पण लँड ग्रँटमुळे नुकसान झालं, फ्युडलिझममुळं नुकसान झालं. आणि ह्याच काळामध्ये ह्या 7व्या शतकामध्ये नवीन राजवटी ताकदवर आणखीन उदयास येत होत्या. आणि ते म्हणजे गुर्जरा प्रतिहारा, राष्ट्रकृत आणि पालाज, म्हणजे पश्चिमेला, दक्षिण आणि पूर्वेला हे चॅलेंज करत होते. आणि शेवटी ह्यांचा हर्षवर्धनाचा एम्पायरचा एंड झाल्यानंतर ह्या तिघांच्यामध्ये ॲक्च्युली ट्राय पार्टी स्ट्रगल चालू होतं. त्यामुळे थोड्या कालावधी का असे ना बराचसा भूभाग ठेवून आणि ते 30 ते 40 वर्ष परत एकदा स्ट्रॉंग स्थैर्य, पॉलिटिकल स्टॅबिलिटी हर्षवर्धनच्या एम्पायरनं नॉर्थ इंडियाला दिली. त्यामुळे ही लिटरली डेव्हलपमेंट, रिलिजियस डेव्हलपमेंट, बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होऊन दिली आपण. ओके, सो द सिग्निफिकंट ऑफ हर्षवर्धन इज ऑल्सो is to that extent. Okay, so this is the brief overview of some of the regional kingdoms in the region north. उत्तरेला गुप्तांच्या नंतर जे काही थोडीफार राज्य होती त्यांचा हा ओव्हरव्ह्यू.